साक्री तालुक्यातील बल्लाणे शिवारात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरून 50हून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे। सुदैवाने पोल्ट्री फार्ममध्ये झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसंगावधान राखून तात्काळ खोलीत गेल्याने थोडक्यात बचावले। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वनपाल रामदास चौरे, वनपाल दयाराम सोनोने, मेजर अनिल घरटी, वनरक्षक माळी, वनमजूर नामदेव पावरा आणि उजेद चौधरी हे घटनास्थळी उपस्थित होते। त्यांनी पंचनामा केला असून प्रथमदर्शनी नागरिकांनी तो पांढऱ्या पट्टेदार वाघासारखा असल्याचे सांगितलं। या घटनेमुळे पोल्ट्री मालक चेतन बिरारीस आणि अविनाश पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले होते। काही दिवसांपूर्वी या परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचे स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे आज पुन्हा वाघाचा संचार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। महेंद्र, तू कुठं राहतो? पारगाव। कोणाच्या पोल्ट्रीवर? चेतन पाटील। काय झालं मग गावात? यासनी पोल्ट्रीवर मी काम करत रात्री 5 वाजता वाघने हल्ला करा आणि बराच काहीतरी पक्षी मार टाका त्याने। मग ते नंतर आम्ही त्या रूम मा पै घेतो वाघना ठसा उमटेलेत मजार। मग ते दसाले पट्टा आहे त्यांना यावर। मग ते होईन त्यानंतर त्या ज्या वाट्यानंतर तो वनानं ततायनच निघायचा असे निघतो परत जाय वाट लागणार आणि पहिलं त्याच्यात रूम मग दिसी गया पोरच लावरीस ना। मग तुम्ही मुलं बाळांसह तिथं झोपलेले होते का? आज पहाटे माणसाचा फोन आला मला 5:01 की बाबा पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला आहे। तर वाघ जाळी तोडून मध्ये घुसला ते आणि माणसं जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता। त्यांनी पाहिलं, ते घाबरून लगेच ते रूम मध्ये पळाले। त्याचा फोन आला मला। मग फोन आल्यानंतर माझे मित्र आहेत पिंपळनेरचे अविनाश पाटील म्हणून, त्यांना मी फोन केला। मग त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी। शेडवरती आल्यानंतर आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली। त्यांना फोन करून कळवलेलं होतं। ते आल्यानंतर पाहिलं तर ते ज्या जाळी तोडून मध्ये आलेला होता वाघ त्या जाळीमधून निघून गेलेला होता। पण तिथं कोंबड्या वगैरे जवळपास 70-80 कोंबड्या असत मरून पडलेल्या होत्या। रक्त वगैरे निघत होतं कोंबडींचं आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता वाघ। माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे आणि असा वाघ शेडवरती जवळपास 1 वर्षापूर्वी आलेला होता। तो माझ्या CCTV कॅमेरामध्ये कैद झालेला होता। तेही फोटो माझ्याकडे आता मोबाईलमध्ये सेव्ह आहे। वन विभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री।